नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम टेस्टी असं हाय प्रोटीन सलाड याची रेसिपी पाहणार आहोत आणि हे खायला देखील खूप छान लागतं आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। हे तुम्ही कधीही खाऊ शकता, ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा तुम्ही रात्रीचं जेवण स्किप करून त्याऐवजी सलाड खाऊ शकता। तुम्ही हे वेट लॉसमध्ये देखील खाऊ शकता। वेट लॉसमध्ये देखील हे खूप महत्त्वपूर्ण ठरते। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। हाय प्रोटीन सलाड बनवण्यासाठी मी इथं रात्रभर भिजवून घेतलेले अर्धी वाटी काळे चणे घेतलेत आणि अर्धी वाटी इतके भिजवलेले मूग घेतलेत। हे भिजवल्यानंतर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे बॉईल करून घेऊयात। इथे मी एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये 1 ते 2 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे पातेलं गॅसवरती ठेवून घेऊयात। आपण पातेलं गॅसवरती ठेवून घेतलंय। आता हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपले कडधान्य भिजवलेले टाकून घ्यायचे। इथे आपलं पाणी चांगलं गरम झालंय। आता यामध्ये दोन्ही पण कडधान्य टाकून घेऊयात। संपूर्ण कडधान्य यामध्ये टाकून घ्यायचेत आणि हे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आणि हाय फ्लेमवरती हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात। सलाड बनवण्यापूर्वी असे कडधान्य शिजवून घेतल्याने काय होतं की ते आपल्याला पचायला सोपं जातं, त्यामुळे कडधान्य आधी 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचेत। हे खूप जास्त नाही शिजवायचे, फक्त 1 ते 2 मिनिटच हे शिजवायचे। आपण हे कडधान्य 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेत। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि यातील पाणी काढून घेऊयात। पाणी काढण्यासाठी मी इथे एक चाळणी वापरली आहे। ती चाळणी एका पातेल्यावरती ठेवून घेतली आहे। आता कडधान्य आणि पाणी दोन्ही चाळणीवरती ओतून घेऊयात। कडधान्य थोडेसे पसरवून घेऊया आणि आता हे थंड करून घेऊयात। इथे आपले कडधान्य थंड झालेत। आता हे पातेल्यामध्ये ओतून घेऊयात। आपण सगळे कडधान्य पातेल्यामध्ये ओतून घेतलेले आहेत। इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, एक काकडी बारीक चिरून घेतली, एक लिंबू घेतलाय आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। आता हे सगळं कडधान्यामध्ये टाकून घेऊयात। आपण हे सगळं चणा आणि मूग मध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊयात। इथं आपण छान मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालून घेऊयात आणि अर्धा चमचा इतका चाट मसाला घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचंय आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये लिंबू पिळून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपलं एकदम टेस्टी असं हाय प्रोटीन सलाड हे बनून तयार झालेलं आहे आणि हे खायला देखील खूप छान लागतं। तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे खूप आवडेल। आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर तुम्ही हे ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही रात्रीचं जेवण स्किप करून त्याऐवजी हे सलाड खाऊ शकता। हे वेट लॉसमध्ये देखील खूप महत्त्वाचे ठरते आणि हे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि खायला देखील खूप मस्त लागते। तुम्ही एकदा हे नक्की बनवून पहा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। थँक्यू।